हमारा उपवास प्रार्थना का 12वां दिन प्रभु का दास और कलीसिया के साथ प्रभु का वचन की घोषणा करने के लिए प्रभु अवसर दिया। मैं प्रभु को बहुत बहुत धन्यवाद करता हूँ। प्रभु का प्रिय दास और मेरा मित्र पास्टर सुरेश, इसके लिए मैं प्रभु को धन्यवाद करता हूँ। ऐसा एक मौका उनके द्वारा इस कलीसिया में मिला। प्रभु का दास को, कलीसिया को तहे दिल से हमारा धन्यवाद देता हूँ। प्रभु सबको आशीष करे। मुझे ज़्यादा परिचित करने के लिए जरूर नहीं है गांधीधाम चर्च को, क्योंकि 9 साल नॉर्थ वेस्ट डिस्ट्रिक्ट में प्रभु का सेवगाई में लगे रहने के लिए और अच्छा संगति मिलने के लिए प्रभु हम सबको अवसर दिया है। उनके बाद 2.5 साल के बाद फिर भी इस असू प्लाटफॉर्म के द्वारा आपके बीच में आने के लिए प्रभु सहायता किया। 2.5 വർഷത്തിന് ശേഷം ഗാന്ധാമിലുള്ള എൻ്റെ ദൈവമക്കളോട് ഒരുമിച്ച് ദൈവത്തെ ആരാധിക്കുകയും സ്തുതിക്കുകയും ചെയ്യുന്നതിലതിയായ സന്തോഷമുണ്ട്। ദൈവവചനവുമായി കടന്നു വരുവാൻ കർത്താവ് സഹായിച്ചല്ലോ। सभी लोगों को, प्रभु का दास को, परिवार को, हर एक विश्वासीगण को प्रभु यीशु मसीह के नाम से, हमारा परिवार की ओर से, इस कलीसिया की ओर से हमारा प्रेमी नमस्कार हम अभी देने के लिए चाहता हूँ। प्रभु हम सबको आशीष करे। प्रभु का दास जैसा कहा वैसा 12वां दिन का इस उपवास प्रार्थना चल रहा है। ये 12 दिन तक आप लोग विभिन्न प्रकार की प्रचार को सुनने के लिए प्रभु अवसर दिया, लेकिन उपवास का रिलेटेड मैसेज होंगे आप सब सुने हैं। आज मैं भी उसके साथ एक संदेश उपवास के लिए और उपवास की समय पर हमारा जीवन में कैसा हम रहना है, इस्तेमाल करना है, उपवास क्या है और उपवास के द्वारा प्रभु हमसे क्या चाहते हैं, ऐसा विषय समय के अंदर रहकर मैं आपके बीच में बोलने के लिए चाहता हूँ। ഈ ദിവസങ്ങളിൽ ഉപവാസത്തെക്കുറിച്ച് അതിൻ്റെ മുൻപോട്ടുള്ള കാര്യങ്ങൾ എങ്ങനെയായിരിക്കണമെന്നൊക്കെയുള്ള സന്ദേശങ്ങൾ കേട്ടുകൊണ്ടിരിക്കുകയായിരുന്നു രാവിലെയും വൈകിട്ടും. അതോടുള്ള ബന്ധത്തിൽ തന്നെ ഞാനും ഒരു ചെറിയ സന്ദേശം നിങ്ങളുടെ മുൻപാകെ വെക്കുവാനായിട്ടാണ് ഇന്ന് പകൽക്കാലം താല്പര്യപ്പെടുന്നത്. ലഭിച്ച സമയത്തിനകത്ത് ദൈവം തന്ന കൃപയ്ക്കനുസരിച്ച് ദൈവവചനവുമായി ദൈവത്തിൻ്റെ സന്നിധിയിലായിരിക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. ദിവസങ്ങളിൽ നമ്മുടെ പരിതസ്ഥിതികളെല്ലാം ദൈവം അറിയുന്ന। आजकल हम जानते हैं हमारा हर एक परिस्थिति को ये कोविड के बीच में एक साथ इकट्ठा होना मुश्किल है, लेकिन प्रभु हमारे लिए दिया हर एक टेक्नोलॉजी के लिए मैं प्रभु को धन्यवाद करता हूँ। और भी उससे बढ़कर अलग अलग जगह में प्रभु का वचन को लेकर जाने के लिए प्रभु मुझे भी अवसर दिया है। मैं प्रभु को धन्यवाद करता हूँ। प्रभु हम सबको और भी आशीष करे। करमेल आंटी के साथ भी आज ऐसे एक मौका मिला है, प्रभु को मैं धन्यवाद करता हूँ। पिछले दिनों में फोन से बात करने का समय बोला, वो भी उपवास में है। प्रभु उनको ताकत और शक्ति देने के लिए मैं प्रार्थना करता हूँ। उपवास नया नियम में और पत्री में और यीशु मसीह का जो टीचिंग में इतना ज़्यादा हमको देख नहीं सकते हैं। और भी पौलुस का पत्रियों में भी उपवास के साथ इतना ज़्यादा कुछ नहीं लिखा, लेकिन हम मसीह के लोग इतना ज़्यादा इम्पोर्टेंट ये उपवास को देता है। बाकी कितना बड़े बड़े बात है, लेकिन उनमें से ज़्यादा विषय, ज़्यादा समय हम उपवास के साथ बैठना और उपवास के साथ रहना, साल में उपवास के साथ प्रार्थना करना, ये सब हम ज़्यादा इस्तेमाल करते। उसकी वजह से ये उपवास का जो टर्म्स, उपवास का जो शब्द है हमारे बीच में बहुत ट्विस्ट कर दिया है। ഉപവാസം എന്ന വാക്ക് വളരെ തെറ്റായും ശരിയായും ചിത്രീകരിച്ചിരിക്കും നമുക്ക് കാണുവാനായിട്ട് കഴിയും. എന്താണ് ഉപവാസം എന്ന് അറിയാതെ തന്നെ അനേകർ ഉപവാസം എടുക്കുന്നുണ്ട്. कुछ लोगों को मालूम नहीं क्या है उपवास, बिना जानकर कुछ लोग उपवास में बैठे हैं। लेकिन ये उपवास बाइबल के आधार पर क्या है, उसके बारे में सबसे पहले हम सोचना चाहते। बाइबल में मैंने पहले बोला ज्यादा यीशु मसीह का टीचिंग में भी उपवास ज्यादा नहीं देख सकते। 2, 3 और 4 जगह में उसके बारे में लिखा। पौलुस का यूहन्ना का पत्री में भी उपवास के बारे में हमको नहीं देख सकते। फिर क्यों हम इतना इम्पोर्टेंट ये उपवास और प्रार्थना को आजकल देना चाहिए और क्यों हम देता है? क्योंकि उपवास के बारे में पुराना नया नियम में
फारसी और यूहन्ना बपतिस्मा का चेले लोग बहुत उपवास के साथ बैठे थे। एक दिन यीशु मसीह का चेलों के पास यीशु मसीह के पास आकर एक कंप्लेन कर दिया है, आपका चेले लोग इतने उपवास में क्यों नहीं बैठे? हम लोग बहुत फास्टिंग लेते हैं। मत्ती का सुसमाचार में आई हम देखेंगे 9వ అధ్యాయ 14వ వచనం में मत्ती का सुसमाचार 9వ అధ్యాయ 14వ വചനം മത്തായിയുടെ സുവിശേഷം 9ാം അധ്യായം 14ാമത്തെ വാക്യത്തിൽ നിന്ന് ഈ ഉപവാസത്തിന്റെ ആദ്യ ദൈവത്തിന്റെ കർത്താവിന്റെ വാക്കുകളെ നമുക്കൊന്ന് ശ്രദ്ധിക്കാം. പുതിയ നിയമത്തിൽ ഉപവാസം എന്ന വാക്ക് നമുക്ക് അധികം കാണുവാൻ കഴിയുന്നില്ല. അതൊരു സിദ്ധാന്തമായിട്ട് നമ്മൾ പഠിപ്പിക്കുന്നില്ല. എങ്കിൽ തന്നെയും നമ്മൾ ഏറ്റവും കൂടുതൽ ഉപയോഗിക്കുന്ന ഒരു വേർഡാണ് ഉപവാസം എന്നുള്ളത്. എന്നാൽ എന്തിനാണ് ഉപവാസം എന്ന് കർത്താവ് അവിടെ ക്ലിയർ ആയി മെൻഷൻ ചെയ്ത്. പ്രഭു ഉധർ क्यों उपवास चाहिए और उपवास का जरूरत क्या है उसके बारे में उधर अच्छा से लिखा है. आपको कोई भी भाषा में पढ़ सकता है तो अच्छा है, मैं नहीं तो मैं मलयालम में पढ़ूंगा. मत्ती का सुसमाचार 9वां अध्याय में हमको उसके बारे में देख सकते. 9 का 14 में हमको उपवास के बारे में देख सकते. उधर लिखा है यीशु मसीह के पास चेले लोग आकर कहा यूहन्ना का, क्योंकि उस समय ये लोग बहुत दुख में था. यूहन्ना कारागृह बंदीगृह में यूहन्ना को डाल दिया है. उनकी वजह से उनका चेला बहुत दुख में था. उसकी वजह से वो ज्यादा उपवास में बैठे थे. लेकिन यीशु उधर कहते हैं जब दुल्हा साथ उपवास लेना जरूर नहीं. याद रखना, जब दुल्हा साथ उपवास लेना जरूर नहीं, लेकिन जब दुल्हा उनके छोड़ के चले जाएंगे उस समय उनके साथ बैठने के लिए और उनके साथ संबंध रखने के लिए उपवास जरूर है. आपको समझ गया होगा. उपवास दुल्हा साथ रहने का समय रखने वाला बात नहीं, परंतु दुल्हा छोड़कर जाने का समय ഉപവാസം എന്ന് പറയുന്നത് മണവാളൻ കൂടെ ഉള്ളപ്പോൾ ഉള്ള കാര്യമല്ല. പ്രത്യുത ഒരു ദിവസം മണവാളൻ അവരെ വിട്ട് കടന്നു പോകുന്ന സമയത്ത് അവർ ഉപവാസത്തോടും പ്രാർത്ഥനയോടും കൂടി ആയിരിക്കുമെന്ന്, അല്ലെങ്കിൽ ഉപവാസത്തോടു കൂടി ആയിരിക്കുമെന്ന് കർത്താവ് ഈ ശിഷ്യന്മാരോട് പറയുകയാണ്. കാരണം मैं आपको बोलने के लिए चाहता हूं, नया नियम में क्यों ये उपवास को इतना इम्पोर्टेंट और टीचिंग और सिद्धांत के रूप में हम नहीं देखता है. कारण नया नियम एक व्यक्तिगत संबंध परमेश्वर के साथ विश्वासी जन को होना चाहिए. उसके अनुसार विश्वासी गण और प्रभु का परमेश्वर के साथ जो संबंध है वो दिखाने वाला है उपवास. ये कभी भी एक कलीसिया का और एक परिवार का और एक देश का नहीं. इसलिए प्रभु यीशु कहता है आपको मेरे साथ बैठकर मेरे साथ अच्छा संबंध रखना चाहिए तो आप लोग उपवास में बैठना. ഞാൻ പറയാം, നാം പുതിയ നിയമത്തിൽ ഉപവാസം എന്ന് പറയുന്നത് വ്യക്തിബന്ധമാണ്. നാം കർത്താവിനെ സ്നേഹിക്കുന്നു എങ്കിൽ, നമ്മുടെ മണവാളനെ നാം സ്നേഹിക്കുന്നു എങ്കിൽ, അവനുമായുള്ള ബന്ധത്തിലായിരിക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു എങ്കിൽ അങ്ങനെയുള്ളവർക്ക് വേണ്ടി അവർ തന്നെ തീരുമാനമെടുത്ത് ചെയ്യുന്നതാണ് ഉപവാസം എന്ന് പുതിയ നിയമത്തിൽ കാണുവാൻ കഴിയുന്നു. എന്ന് പറഞ്ഞാൽ മണവാളനെ ആര് സ്നേഹിക്കുന്നുവോ, മണവാളനുമായി ഒപ്പം ഇരിക്കുവാൻ ആരാഗ്രഹിക്കുന്നുവോ അവർക്ക് വേണ്ടിയുള്ളതാണ് ഉപവാസമെന്ന് പുതിയ നിയമത്തിൽ കാണുവാൻ കഴിയും. അതുകൊണ്ടാണ് ഇതൊരു സിദ്ധാന്തമായി കൊടുത്തിട്ടില്ല. കാരണം ഇത് ജബർദസ്തി ചെയ്യേണ്ട ഒരു കാര്യം अल्लाह. प्रेज़ लो. ऐसा प्रभु नहीं दिया हम सब लोग जबरदस्ती उपवास में बैठना. लेकिन जितना लोग है प्रभु को प्यार करता है, प्रभु के साथ रहने के लिए चाहते, उनको कोई बोलने का जरूर नहीं. जब उनके मन में आएगा मेरे को मेरा दुल्हन के साथ बैठना है, अब वो उपवास शुरू करेंगे, उपवास के साथ बैठेंगे और उनके साथ बात करेंगे और रूम के अंदर जाकर बाकी सब लोगों को हालेलुया हर प्रकार की संबंध को छोड़कर उनकी दुल्हा के साथ हालेलुया जो बात बोलना है वो ये नया नियम में सचमुच में उपवास हमको देख सकते. എന്ന് പറഞ്ഞാൽ മണവാളനുമായി തന്റെ മുറിയിൽ
കയറി പ്രാർത്ഥിച്ച് കർത്താവാകുന്ന അരുമമണവാളനുമായി സംസാരിക്കുന്ന വ്യക്തിബന്ധത്തിന് പുതിയ നിയമത്തിൽ കൊടുക്കുന്ന പേരാണ് ഉപവാസം എന്ന് നമുക്ക് കാണുവാനായിട്ട് കഴിയും. लेकिन आजकल उपवास को क्या हो गया, हम टिस कर हमारा भौतिक विषय को बोलने के लिए ये उपवास को हम ऐसा डिफाइन कर दिया है। हमको कुछ जरूर आएगा तो उपवास, बच्चों को एग्जाम आएगा तो उपवास है, नौकरी चाहिए तो उपवास है, आप प्रमोशन चाहिए तो उपवास है, पति को ये चाहिए तो उपवास है, पत्नी को बीमारी है तो उपवास है, इसके लिए उपवास। लेकिन कोई भी व्यक्ति आजकल परमेश्वर के साथ बैठकर उनके साथ बात करने के लिए, उनको प्रेम को महसूस करने के लिए नहीं चाहते, परंतु क्या चाहते, मेरा भौतिक उन्नति के लिए हालेलुया मैं उपवास में बैठा है। लेकिन आजकल मैं आपको बोलने के लिए चाहता हूं, कलीसिया अब प्रभु का दास के द्वारा एक अच्छा मौका दिया उपवास में बैठने का समय, लेकिन 12 दिन के अंदर कितना लोग है उपवास और प्रार्थना के साथ बैठकर अपना दुल्हन के साथ कमरे के अंदर बैठकर बात किया नहीं है तो आपका उपवास नहीं, परंतु आप अपने आप से मन से तृप्त होकर रहने वाला केवल एक मनुष्य, आप प्रभु के साथ संबंध नहीं रखने वाला एक विश्वासी है। मैं आपको ये बोलने के लिए चाहता हूं, ഇന്നുവരെയും 12 ദിവസമായിട്ടും ദൈവവുമായ ഒരു ബന്ധം സ്ഥാപിക്കാതെ ആത്മസംതൃപ്തിക്ക് വേണ്ടി ഞാൻ 20 ദിവസം 10 ദിവസം ഇരുന്നെന്ന് പറഞ്ഞ് എഴുന്നേൽക്കുവാനാണെങ്കിൽ അത് യാതൊന്നുമില്ല. അതിന് പറയുന്ന പേരാണ് പട്ടിണി, ഉപവാസം അല്ല. ദൈവവുമായി ബന്ധപ്പെട്ട് ദൈവവുമായി ജീവിക്കുന്നതാണ് യഥാർത്ഥ ഉപവാസമെന്ന് ഇന്ന് പകൽക്കാലം ദൈവാത്മാവിൽ ഞാൻ ആലോചന പറയുകയാണ്. ഹല്ലേലൂയ, പ്രൈസ് ദി ലോർഡ്. അല്ലെങ്കിൽ സെക്രട്ടേറിയറ്റിന് മുൻപിൽ പോയിരിക്കുന്നത് പോലെയുള്ള, हमको मालूम है विधानसभा के सामने एक झंडा पकड़ कर दे दो मृत्यु तक मैं इधर बैठूंगा, दे दो। ओ ये प्रभु से मांगने वाला नहीं, क्योंकि प्रभु आपको बुलाया तब आपको बोला ये सब कुछ मैं आपको देने वाला है, लेकिन तू मेरे साथ एक अच्छा प्रेम रखना, मेरे साथ एक अच्छा संबंध रखना है। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। इसलिए नया नियम में उपवास को एक सिद्धांत के रूप में हमको नहीं देता, लेकिन परमेश्वर चाहते हैं उनकी प्रजा उपवास के साथ बैठना. ദൈവം ആഗ്രഹിക്കുന്നത് തന്റെ മക്കൾ ഉപവസിക്കണമെന്ന. അതുകൊണ്ട് മത്തായിയുടെ സുവിശേഷം 6-ാം അധ്യായത്തിൽ നാം ഇങ്ങനെ വായിക്കുന്നു, നിങ്ങൾ ഉപവസിക്കുമ്പോൾ 6:16 when you fast, അല്ലെങ്കിൽ if you fast എന്നല്ല, നിങ്ങൾ ഉപവസിക്കുക ആണെങ്കിൽ എന്നല്ല, പ്രത്യുത കർത്താവ് അവിടെ പറയുന്നത് when you fast എന്ന് പറഞ്ഞാൽ you have to be take fasting. നിങ്ങൾ ഉപവാസം എടുത്തേ പറ്റുകയുള്ളൂ. അങ്ങനെ എടുക്കുന്ന സമയത്ത് ഒരു വ്യവസ്ഥ ഉണ്ടായിരിക്കണം എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്നും എപ്പോഴും എല്ലാറ്റിനും ഉപവാസം എടുത്ത് ദൈവത്തെ കളിപ്പിക്കാനല്ല പ്രത്യുത. आपके मन के अंदर जब प्रभु बात करेंगे उनके साथ बैठने के लिए, हालेलुया, तब हम उनके साथ बैठने के लिए जब हम चाहते हैं उस समय हम जब और when you fast, നമ്മൾ ഉപവസിക്കുമ്പോൾ നാം ചെയ്യേണ്ട ചില കാര്യങ്ങൾ കർത്താവോട് നമ്മോട് പറയുകയാണ്. എന്ന് പറഞ്ഞാൽ നാം ഉപവസിക്കുവാൻ കർത്താവ് നമ്മെ കുറിച്ച് ആഗ്രഹിക്കുന്നു. തന്റെ ഓരോ പൈതലും കർത്താവുമായി ഒരു ബന്ധത്തിൽ ഇരിക്കുവാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. അതുകൊണ്ടാണ് യിരെമ്യാവിന്റെ പുസ്തകത്തിൽ പറയുന്നത്, അവൻ എൻ്റെ ആലോചന സഭയിൽ ഇരുന്നു എങ്കിൽ കൊള്ളായിരുന്നു. അതുകൊണ്ടാണ് പറയുന്നത്, മനുഷ്യന്റെയും ദൈവത്തിന്റെയും മധ്യസ്ഥത അണയ്ക്കുവാൻ ഞാൻ ഒരുവനെ അന്വേഷിച്ചു, ഒരുവനെ ഞാൻ കണ്ടെത്തിയില്ല. പ്രിയപ്പെട്ടവരെ പറയട്ടെ, കർത്താവ് നമ്മിൽ ആഗ്രഹിക്കുന്ന ഒരാഗ്രഹമുണ്ട്. എന്റെ രക്തത്താൽ വീണ്ടെടുക്കപ്പെട്ട എന്റെ ജനം വ്യക്തിപരമായി ഉപവസിക്കുകയും പ്രാർത്ഥിക്കുകയും ചെയ്യണം. അങ്ങനെയെങ്കിൽ ഇന്ന് പകൽക്കാലം ഉപവാസത്തോടെ പ്രാർത്ഥനയോടെ നാം ദൈവസന്നിധിയിലായിരിക്കുമ്പോൾ ദൈവത്തിൽ നിന്ന് എത്ര ശബ്ദം നമുക്ക് വ്യക്തിപരമായി കേൾക്കുവാൻ ഇടയായി. പേഴ്സണൽ ബാത്ത് जितना हम प्रभु से सुना है, क्योंकि ऐसा हम नहीं सुनेगा तो हमारे उपवास में कोई फायदा नहीं है. इसलिए आजकल पवित्र आत्मा बात करते हैं, when you fast, hallelujah, fast according to the word of God. ദൈവത്തിന്റെ വചനപ്രകാരം ഒരു ഫാസ്റ്റിംഗ് ആണ് ദൈവം നമ്മിൽ നിന്ന് ആഗ്രഹിക്കുന്നത്. Praise the Lord. അതാണ് നമുക്ക് ആഗ്രഹം. നിങ്ങള് ഉപവാസ പ്രാർത്ഥനയ്ക്ക് ഏറ്റവും കൂടുതൽ വായിച്ചിട്ടുള്ള ഒരു വാക്യം കൂടെ വായിച്ചിട്ട് ഞാൻ മുൻപോട്ട് പോകുവാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. എങ്ങനെയാണ് ഉപവസിക്കേണ്ടത് എന്ന്
നമുക്ക് എല്ലാവർക്കും അറിയാം, ജോയലിന്റെ പുസ്തകത്തിൽ എഴുതിയിരിക്കുന്നത് പലരും ഇവിടെ വായിച്ചിട്ടുണ്ടാകാം. കാര്യം എല്ലാ ഉപവാസ പ്രാർത്ഥനയ്ക്കും വായിക്കുന്ന ഒരു വാക്കാണ് ജോയൽ 2-ാം അധ്യായത്തിലേക്ക് നമുക്ക് കടന്നു വരുമ്പോൾ കാണുവാൻ കഴിയുന്നത്. उधर का 4 कार्य, उधर से 4 मैं आपके सामने रखकर जल्दी में जाने के लिए चाहता हूँ. मैंने बोला हमारा दुल्हन के साथ बैठना है उपवास. दूसरा, ये भौतिक आशीषों के लिए नहीं परंतु आत्मिक संबंध के लिए हम उपवास में बैठना चाहिए. तीसरा, प्रभु हमसे चाहते हैं अपना प्रजा उपवास और प्रार्थना के साथ परमेश्वर की उपस्थिति में बैठकर उनके साथ बात करना. अभी ऐसा है तो हम उनके पास जाने के पहले हम क्या करना चाहिए, वो जोएल का किताब से हमको सिखाते हैं. जोएल का किताब जब हम देखेंगे उधर हम ऐसा है, उसके उस समय लोग प्रभु को छोड़कर बहुत दूर चले गया है. प्रभु का दंड, मैं उसके बीच में एक बात बोलने के लिए चाहता हूँ. पुराना नियम का उपवास और नया नियम का उपवास को हम देखना. पुराना नियम का उपवास, जब परमेश्वर का क्रोध आएगा वो देश मिलकर उपवास में बैठे. और भी एक और बात ध्यान रखना, ज्यादा उपवास का उपदेश पुराना नियम में भविष्यवक्ता का समय आ गया है. भविष्यवक्ता लोग है, प्रभु के पास लोगों को लेकर जाने के लिए दिया एक बात है, ये उपवास. हम उधर बहुत ध्यान से देखना. लेकिन उस समय पूरा देश उपवास में बैठे थे, उस समय पूरा गोत्र उपवास में बैठे थे, उस समय एक परिवार उपवास के साथ बैठे थे. इसलिए इधर ऐसा है क्योंकि देश में जब परमेश्वर का बड़ा विपत्ति आते हैं उस समय लोग उपवास में बैठना है, बैठते हैं. ऐसा एक अवस्था जोएल का समय आ चुका है. जोएल का समय यहोवा का दंड के वजह से देश में इतना बड़ा हानि पहुंचाया. उनकी वजह से योएल कहता है आपका पिता का समय और बाप दादा का समय ऐसा कभी भी हुआ है. നിങ്ങളുടെ പിതാക്കന്മാരുടെ കാലത്തോ നിങ്ങളുടെ കാലത്തോ ഇങ്ങനെ സംഭവിച്ചിട്ടുണ്ടോ? അതുകൊണ്ട് നിങ്ങൾ എന്ത് ചെയ്യണം ഇപ്പോഴെങ്കിലും എന്ന് പറഞ്ഞാൽ ദേശത്തുണ്ടായ അനർത്ഥം കാരണം നമ്മൾ ഉപവസിക്കണമെന്ന് ജോയൽ പറയുന്നു. അത് തന്നെ ഞാൻ പുതിയ നിയമത്തോടുള്ള ബന്ധത്തിൽ നാം ഉപവസിക്കേണ്ട ചില സാഹചര്യങ്ങൾ ഞാൻ പിന്നെ പറയുവാനായിട്ട് ആഗ്രഹിക്കുന്നു. ഇവിടെ ജോയൽ എന്താണ് പറയുന്നത്? ഇപ്പോഴെങ്കിലും, ഈ സമയത്തെങ്കിലും നിങ്ങൾ ഉപവാസത്തോടും പ്രാർത്ഥനയോടും കൂടെ എങ്കിലേക്കൊന്ന് തിരിയുവാൻ ഞാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. കാരണം आज इस परिस्थिति में, इस दुख की अवस्था में, इस महामारी की अवस्था में प्रभु क्या चाहते, अपना प्रजा ये सब कुछ छोड़कर, इनके बारे में जो चिंता को छोड़कर मेरे साथ बैठना. उसके लिए जोएल 4 बात हमको कहते, हमको मतलब इस्राएल लोगों को कहते, वो हमारे लिए भी अच्छा है. पुराना नियम में एक बात हम ध्यान रखना, जब उपवास में बैठे थे वो लोग आके कपड़ा फाटने का उनका एक स्वभाव था. വസ്ത്രം കീറി കാണിക്കും. വസ്ത്രം ഇങ്ങനെ അങ്ങോട്ട് കീറിയിട്ട് ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിൽ അവർ ഇരുന്നിട്ട് പറയും, ഞങ്ങളെ നോക്ക്, ഞങ്ങൾ കീറുകയാണ്. എന്നാൽ കർത്താവിന് ഈ വസ്ത്രം കീറുന്നത് കണ്ട് മടുത്തു. പഴയതെല്ലാം ഇട്ടോണ്ട് വന്നിട്ട് ദൈവസന്നിധി വന്നിട്ട് കീറി കാണിക്കും. ഒരു നഷ്ടവും ഇല്ല, കീറാനിരിക്കുന്നതായിരിക്കും കൊണ്ടുവരുന്നത്. पुराना कपड़ा लेकर आकर प्रभु के सामने ये लोग ऐसा बांटते थे, ये देखो हम उपवास है. प्रभु ऐसा उपवास को देखकर थक गया है. प्रभु के साथ कोई प्रकार की संबंध इन लोगों को नहीं है. प्रभु के साथ किसी प्रकार की एक अच्छा रिलेशन नहीं है. मन से ये लोग प्रभु से दूर है, लेकिन मुंह से ये लोगों का बात हम सुनेगा तो बहुत बहुत बड़ा बात ये लोग कहते, हम प्रभु का बच्चा है, हम परमेश्वर का संतान है, हम अब्राहम की संतान है. आज हमारा भी बोलने में बहुत है, मैं बंदकोस वाला है, चौथा पीढ़ी है, मैं उस समय का जागृति का समय बपतिस्मा लिया व्यक्ति है, और हमारा परंपरा, मेरा परंपरा और बोलने के लिए बहुत എന്റെ പാരമ്പര്യം പറയാൻ എനിക്ക് വലുതുണ്ട്. സാറപ്പച്ചൻ മുക്കിയപ്പോൾ ഞാനും മുങ്ങിയതാണെന്ന് പറയാനൊക്കെ നമുക്കും നമ്മുടെ കാര്യങ്ങളൊക്കെ പറയാൻ ഒത്തിരി ഉണ്ട്. എന്നാൽ ദൈവവുമായുള്ള ബന്ധമില്ലാതെ പാരമ്പര്യത്തിന് ഊന്നുകൊടുത്താൽ നമ്മുടെ ജീവിതം കൊണ്ട് യാതൊരു പ്രയോജനവുമില്ലെന്നാണ് ജോയേൽ പറയുന്നത്. हालेलुया. बाप दादा का समय और आपका समय कभी भी ऐसा हुआ है क्या? इसलिए अभी
अभी तक जो नहीं किया आप लोग, अभी तक आप लोग नहीं देखा बात है, आप उपवास के साथ अभी बैठो। उधर 4 बात, एक कपड़ा को फाड़ना मत, ये लोग कपड़ा को फाड़ के प्रभु देखा, लेकिन दूसरा बात ध्यान रखना, दिल को फाड़ना है। क्यों? मैं इसके बारे में थोड़ा सोचने का समय, प्रभु का वचन के साथ हमें एक काम करना, हमारा जीवन में एक दिल की ഖതന ഓർ എന്ന് പറഞ്ഞാൽ ഹൃദയത്തിന്റെ പരിച്ഛേദനയാണ് പുതിയ നിയമത്തിൽ നടന്നത്. നമ്മളെ പരിച്ഛേദന ചെയ്താണ് എടുത്തത്, അകത്ത് വല്ലതും ഉണ്ടോ എന്ന് നോക്കി. നമ്മൾ രക്ഷയിലേക്ക് വന്നപ്പോൾ കർത്താവ് നമ്മുടെ ഹൃദയത്തെ കീറി അകത്തുള്ള അഴുക്കിനെല്ലാം എന്ത് ചെയ്തു? പുറത്ത് കളഞ്ഞു. ക്രോധം, കോപം, ഈർഷ്യ, ശാഠ്യം, ദ്വന്ദ്വപക്ഷം, ഭിന്നത, അസൂയ, ഇതെല്ലാം എടുത്ത് കളഞ്ഞിട്ടാ കർത്താവിന്റെ രാജ്യത്തെ അക്സെപ്റ്റ് ചെയ്തത്. അല്ലാതെ നമ്മുടെ പാരമ്പര്യം, നമ്മുടെ മഹിമ, നമ്മുടെ പൈസ, നമ്മുടെ കുലം, നമ്മുടെ ബാക്ക്ഗ്രൗണ്ട് ഒന്നും നോക്കിയില്ല. നമ്മുടെ അകത്ത് എന്തൊക്കെ അഴുക്കുണ്ടോ അതിനെയെല്ലാം പുറത്തോട്ട് കളഞ്ഞിട്ടാണ് കർത്താവിന്റെ സഭയിലേക്ക് നമ്മളെ അക്സെപ്റ്റ് ചെയ്ത്. ഐ ആം നോട്ട് ടെല്ലിങ് അബൌട്ട് എനി ഡിനോമിനേഷൻ, ബട്ട് ഐ ആം ടെല്ലിങ് അബൌട്ട് ദ ചർച്ച് ഓഫ് ഗോഡ്, കർത്താവിന്റെ സഭ. അവളോട്ട് അംഗീകരിച്ചപ്പോൾ ആദ്യം ചെയ്തത് നമ്മളെ എന്ത് നോക്കി? ഹൃദയത്തിനകത്ത് വല്ലതും ഉണ്ടോ? എല്ലാം കീറി. അതിനുശേഷം നമ്മളെ സഭയിൽ അംഗീകരിക്കുന്ന കർത്താവ്. അതുകൊണ്ടാണ് പൗലോസ് പറയുന്നത് പുതിയ നിയമ പരിച്ഛേദന. नया नियम में, पुराना नियम में बाहर का कथना करते थे, लेकिन नया नियम में दिल का कथना और ഹൃദയത്തിന്റെ സർക്കംസിഷൻ और हार्ट सर्कमसिशन ചെയ്തിട്ട് വേണം അകത്ത് കയറാൻ. बाद में क्या हुआ है, ये करके हमको अंदर लिया, लेकिन हम क्या कर दिया, कुछ समय के बाद है ये पूरा अंदर फिर भी डाल दिया है. जो कुछ प्रभु निकाला वो बाद में भी अंदर डाला. उनकी वजह से हमारा दिल पुराना दिल से ज्यादा खतरनाक हो गया. आज हमारे अंदर मैंने जो बोला सब कुछ अंदर बैठा है. डाह है, फूट है, झगड़ा, ये सब है. വഴക്കുണ്ടാക്കുക, ഭിന്നിപ്പുണ്ടാക്കുക. ഇപ്പൊ നമ്മുടെ ഇടയിലോട്ടും കയറി ഹൃദയം പിന്നെയും വീർത്തു. പഴയ ദൈവം കളഞ്ഞിട്ട് അക്സെപ്റ്റ് ചെയ്തു, അകത്തോട്ട് കയറിയപ്പോൾ നമ്മൾ വെളിയിൽ നിന്ന് കൊണ്ട് അകത്തിട്ടിട്ട് വീണ്ടും നമ്മൾ സഭയ്ക്കകത്ത് കയറി. ഇപ്പോഴെന്താ ചെയ്യുന്നത്? ഹൃദയം ഇങ്ങനെ വീർത്തിരിക്കുക. പക്ഷെ उपवासमानो उपवासम, यस उपवास है क्या? हाँ उपवास है. इसलिए प्रभु ने कहता है दिल को फाटो, अंदर क्या है कचरा है तो निकाल दो, उनके बाद उपवास के साथ बैठो. प्रेज द लॉर्ड. हमारा दिल को नहीं फाड़ेगा तो प्रभु के उपस्थिति में हम उपवास में बैठने से कोई प्रकार की फायदा नहीं है. इसीलिए दूसरा हम क्या करना चाहिए? दिल को फाड़ना है. अंदर इतना कचड़ा और इतना दुष्टता और इतना कुकर्म को रखने के बाद प्रभु के उपस्थिति में हम बैठकर जितना हल्लेलुया अन्य भाषा बोलेगा तो भी प्रभु के पास नहीं जाएगा, वो हमारा प्रार्थना नहीं सुनेगा. क्योंकि वो कानून और प्रभु का दया को दिखाने के लिए उनका नियम को प्रभु कभी नहीं छोड़ने वाला परमेश्वर है. ദൈവം തന്നെ നിയമത്തെ പൊളിക്കുന്ന ദൈവമല്ല. ദൈവത്തിന്റെ നിയമത്തിനനുസരിച്ച് ഉപവസിക്കുമ്പോൾ, ഹൃദയത്തെ കീറുമ്പോൾ ദൈവത്തിന്റെ പ്രവൃത്തി നമ്മളിൽ ഉണ്ടാകും. അങ്ങനെ ഒരു മനം മാറ്റത്തിലേക്കാണ് ദൈവം നമ്മളെ കുറിച്ച് ആഗ്രഹിക്കുന്ന പ്രിയപ്പെട്ടവർ. അതുകൊണ്ട് കർത്താവ് പറഞ്ഞു ഹൃദയത്തെ ഒന്ന് കീറാൻ പറഞ്ഞു. അകത്തോട് നമ്മളൊന്ന് കീറി നോയിക്കേ. हमारा दिल को थोड़ा फाटो. फाड़ने का समय मालूम है. ഒന്നുമില്ലാത്ത എത്ര പേരുണ്ട്. ഞാൻ കുറച്ചു നാൾ കീറി നോക്കി, പിന്നെ മനസ്സിലായി ഇത്രയും കച്ചറ ഉണ്ടായിരുന്നു. അതുകൊണ്ട് ഇപ്പോ എങ്ങനെ ശരിയാക്കിക്കൊണ്ടിരിക്കുക. നോക്കിയപ്പോ എന്തെല്ലാമാ നിറഞ്ഞിരിക്കുന്നത്. ഇത് പ്രവർത്തിക്കാൻ സ്വർഗരാജ്യത്തിൽ പോകത്തില്ലെന്ന് എഴുതി വെച്ച സകലവും ഇരിക്കുകയാണ് എന്റെ ഹൃദയത്തിനകത്ത്. मैं मेरे बारे में बात करता हूं, आपके बारे में नहीं. आप लोगों को दिल के अंदर नहीं होगा. लेकिन जब बैठेगा तब रूम के अंदर जाकर देखना, प्रभु दिल को थोड़ा ऑपरेशन करना, मन को फाड़ना. ऐसा लिखा, मन को. वो सब नहीं निकालेगा तो हमारा उपवास और प्रार्थना में कोई भी फायदा नहीं है. इसलिए मेरे प्रियो, हमारे दिल को ये 12 दिन फाड़ना है. प्रभु जी
मेरे को एक ही लक्ष्य स्वर्ग में जाना है। उसके विरोध में मेरे दिल के अंदर कोई भी कचरा है, आपके विरोध में कोई भी बात है, और आपकी प्रजा के विरोध में कोई भी बात है, आपकी कलीसिया के विरोध में कोई भी बात है, आपका दास के विरोध में कोई भी बात है, और आपकी प्रजा के विरोध में मेरे अंदर कुछ भी हो, प्रभु जी निकालने के लिए और ऑपरेशन के लिए आज समर्पण करेगा तो आपको प्रभु हालेलुया कहते हैं, आपका स्वर्ग राज्य दूर नहीं है, आपका स्वर्ग राज्य नजदीक में, आपको डाउट नहीं है स्वर्ग में जाएगा और नहीं जाएगा। ഒരു സംശയമില്ല, സ്വർഗത്തിൽ പോകുമോ ഇല്ലയോ എന്ന്. ഹൃദയം ശുദ്ധമുള്ളവരായി മനുഷ്യരോട് ദൈവത്തോട് കുറ്റമില്ലാത്ത മനസ്സാക്ഷിയുമായി ജീവിക്കുവാൻ കഴിയുന്ന നല്ലൊരു ഹൃദയത്തിന്റെ ഉടമയാണെങ്കിൽ ഇപ്പോൾ എന്റെ കർത്താവ് വന്നാലും പോകുമെന്നുള്ള വിശ്വാസത്തോടെ ജീവിക്കുവാൻ കഴിയുന്ന യഥാർത്ഥ ഭക്തനാകുവാൻ നമുക്ക് കഴിഞ്ഞാൽ ഈ ഉപവാസം നമുക്കൊരു അനുഗ്രഹമായി തീരുവാൻ ഇടയാകുമെന്ന് പരിശുദ്ധാത്മാവ് വചനത്തിൽ കൂടെ നമ്മളോട് പറയുകയാണ്. ഹല്ലേലൂയ. മൂന്നാമതായി ഈ അഴുക്ക് കാണുമ്പോൾ കരച്ചിലുണ്ടാകണം. रोने के साथ हम प्रभु के पास आना है. അയ്യോ, ഇത്രയും നാൾ ഒരു വിശ്വാസി എന്ന് പറഞ്ഞ് കർത്തൃമേശ എടുത്തത് ഇതൊക്കെ വെച്ചിട്ടാണോ കർത്താവേ? प्रभु जी इतना साल तक प्रभु भोजन में मैं भागी हुआ, ये सब अंदर ही था, ये कचरा को देखकर रोना है, ये दिल का अंदर का ये दुष्ट कामों को, दुष्टता को देख के रोना है. प्रभु जी मैं एक विश्वासी के रूप में इतना साल रहा, प्रभु भोजन में भाव हुआ और हाथ दिया, ये सब कुछ मैंने कर दिया, लेकिन मेरे को अभी मालूम हुआ आपको जो पसंद नहीं था वो पूरा कचरा मेरे अंदर पड़ा है, वो देखकर रोना है, हम पश्चाताप करना, तब प्रभु हमारे उपवास को आदर करेगा. जब अपने आप से हम देखो, यशायाह जैसा अपने आप से हम देखो, यशायाह ने क्या कहा? हे हाय, मैं इतना साल भविष्यवाणी किया, मैं इतना साल लोगों के विरोध में बात किया, प्रभु बोला, भविष्यवाणी बोला, लेकिन मैं आज अपने आप से देखता हूं मेरा दिल के अंदर इतना है क्या? मेरा मुंह अशुद्ध है, मेरा ओठो अशुद्ध है, मैं ऐसा एक व्यक्ति है. ദൈവമേ, എന്റെ ഹൃദയം അഴുക്കുള്ളതാണ്, എന്റെ നാവ് അഴുക്കുള്ളതാണ്. इतना साल में प्रचार किया, इतना साल में भविष्यवाणी किया, ऐसे यशायाह का मन फिरावट हमको देख सकते हैं मेरे प्रियो. जब हम अपने आप से देखेंगे तब मालूम है, हम दूसरा को, मैं दूसरा व्यक्ति को हाथ उड़ा के बोल सकते हैं वो सही नहीं है, ये सही नहीं है, वो सही नहीं है, ये सही नहीं है. इसलिए यशायाह 5वें अध्याय में बोला, हाय उनको, हाय इनको, हाय उनको. लेकिन 6वां अध्याय अपनी ओर देखने का समय, हालेलुया, यशायाह ने कहा मुझको हाय. 5 अध्याय के बाद समझ गया, मुझको हाय. അയ്യോ എനിക്ക് കഷ്ടം. അപ്പോഴാണ് ഒരു കരച്ചിലുണ്ടാകുന്നത്. അടുത്തതായിട്ട് ഇതിനെല്ലാം ശുദ്ധീകരിക്കണം. 4ാമത്തെ കാര്യം ജോയൽ പറയുക, നിങ്ങൾ ശുദ്ധീകരിക്കണം. ഈ അഴുക്കവിടെ വെച്ച് പിന്നെയും തുന്നിക്കെട്ടുകയല്ല. ചിലർ പറയും അതവിടെ ഇരുന്നോണ്ട് കുഴപ്പമില്ല, നിസ്സാരമായ ഒരു കാര്യമല്ലേ. അങ്ങനല്ല, ഇതെല്ലാം ഇറക്കണം. ചില നിസ്സാര കാര്യങ്ങളാന്ന് നമ്മൾ തള്ളിക്കളയുന്നുണ്ടല്ലോ, നിത്യരാജ്യം നഷ്ടമാക്കാൻ കാരണമാകും. അതുകൊണ്ട് അകത്തിരിക്കുന്നതിനെ എടുത്തിട്ട് അടുത്ത പറയാം, ശുദ്ധീകരണത്തോട് കർത്താവിന്റെ അടുക്കൽ വരണം. പവിത്രതായി के साथ पवित्र कर पवित्र करने के लिए अंदर का कचरा निकाल के स्टिचिंग कर उपवास के साथ बैठा, रिपेयरमेंट हो गया, पुराना मनुष्य को निकाला, फिर भी जो कुछ था वो भी निकाला, अभी बाहर आया, हाँ कितना अच्छा मनुष्य बन गया, प्रभु का बच्चा. अभी परमेश्वर बोलेगा ये मेरा बेटा है, ये मेरी बेटी है. वो 21 दिन 25 दिन 20 दिन 7 दिन मेरे साथ बैठा, मेरा बेटा बन गया. ओ आपके ऊपर प्रभु का അനുഗ്രഹ ബരംബാർ പ്രഭു देने वाला है. 21 ദിവസം കഴിഞ്ഞിറങ്ങുമ്പോൾ ദൈവം നമ്മളെ കുറിച്ച് പറയും. 10 ദിവസം കഴിഞ്ഞിറങ്ങുമ്പോൾ, 15 ദിവസം കഴിഞ്ഞിറങ്ങുമ്പോൾ, അല്ലെങ്കിൽ 40 ദിവസം കഴിഞ്ഞിറങ്ങുമ്പോൾ ദൈവം നമ്മെ കുറിച്ച് പറയും, ഇവനാണ് യഥാർത്ഥമായ എന്റെ ഭക്തൻ. ദൈവത്തിന്റെ അനുഗ്രഹം നമ്മുടെ മേൽ ചൊരിയുവാനിടയായി തീരും പ്രിയപ്പെട്ടവർ. അതാണ് ദൈവം നമ്മളെ കുറിച്ച് ആഗ്രഹിക്കുന്നത്. പ്രൈസ് ദി ലോർഡ്, हालेलुया. प्रभु हमसे वो चाहते हैं. ऐसे एक उपवास के लिए कितना लोग तैयार होंगे?
आओ 7 दिन, 21 दिन, 22 दिन, कुछ भी हो, लेकिन हमारा जीवन में एक चेंज प्रभु चाहते हैं। देन क्यों उपवास में बैठना? 2-3 बात बोलकर मैं समाप्त करने के लिए चाहता हूं। सबसे पहले पुराना नियम में नहम्याह परमेश्वर का भक्त उपवास के साथ बैठा। वो भौतिक आशीष के लिए नहीं बैठा, उनको कुछ प्रभु से पाने के लिए नहीं बैठा। उनको ये इच्छा था, मेरे बाप दादा को शहर ആഗ് से जल गया है, എന്റെ പിതാക്കന്മാരുടെ പട്ടണം തീ വെച്ച് കിടക്കുക, എനിക്കതൊന്ന് പണിയണം. അതായിരുന്നു നെഹമ്യാവിന്റെ ആഗ്രഹം. ऐसा तो मैं आपको बोलने के लिए चाहता, मेरे प्रियो, हमारा जीवन में एक इच्छा होना चाहिए, प्रभु मेरे उपवास के द्वारा मेरा आत्मिक जीवन को बनाना है. जहां मेरा दीवार को तोड़ा है और जहां मेरा दीवार बराबर नहीं है, वो दीवार बनाने के लिए मैं चाहता हूं. കർത്താവ് ഇടിഞ്ഞു കിടക്കുന്ന മതിലിനെ ഒന്ന് പണിയുവാൻ ഈ ഉപവാസം. ഒന്നാമത് എന്തിനു ഉപവാസം? നമ്മുടെ ഇടിഞ്ഞു കിടക്കുന്ന മതിലിനെ ഒന്ന് പണിയുവാൻ, നമ്മുടെ പ്രാർത്ഥനയാകുന്ന മതിലിനെ ഒന്ന് പണിയുവാൻ, ഉപവാസമാകുന്ന മതിലിനെ ഒന്ന് പണിയുവാൻ, ആരാധനയാകുന്ന മതിലിനെ ഒന്ന് പണിയുവാൻ, ആത്മീക ജീവിതത്തിന്റെ മതിലിനെ ഒന്ന് പണിയുവാൻ, കൂട്ടായ്മയുടെ മതിലിനെ ഒന്ന് പണിയുവാൻ, സ്നേഹത്തിന്റെ മതിലിനെ ഒന്ന് പണിയുവാൻ, ദൈവിക ബന്ധത്തിന്റെ മതിലിനെ ഒന്ന് പണിയുവാൻ, അന്യോന്യമുള്ള സ്നേഹത്തിന്റെ ആഴത്തിലെ ഒന്ന് പണിയുവാൻ വേണ്ടി ഉപവാസ പ്രാർത്ഥനയിൽ ഒരു പണി നടക്കട്ടെ എന്ന് ദൈവത്തിന്റെ പരിശുദ്ധാത്മാവ് നമ്മളെ കുറിച്ച് ആഗ്രഹിക്കുന്നു. जहां पर हमारा दीवार तोड़ कर दिया और दीवार नष्ट हो गया, उधर से जो जंगली सुअर आकर नाश कर दिया, हमारा आराधना, हमारा आत्मिक जीवन, हमारा आत्मिक उन्नति को इतना पहले कितना अच्छा एक आत्मिक जीवन हम बिताते थे प्रियो. कितना अच्छा प्रार्थना करने वाला एक व्यक्ति था, कितना अच्छी रीति से प्रभु के साथ संबंध रखा एक व्यक्ति था, कितना अच्छी रीति से प्रभु के साथ हालेलुया उपवास करने वाला एक व्यक्ति था. लेकिन आज ये नष्ट होकर एक साधारण मनुष्य जैसा हम रहने का समय मैं आपको बोलने के लिए चाहता, ये हुआ सब प्रार्थना एक अच्छा हमारा जीवन को बनाने के लिए हम प्रभु के उपस्थिति में समर्पण करें. प्रभु जी, पुराना समय जैसा नहीं, ये कोविड के बाद, ये हालेलुया बीमारी के बाद, मैं हालेलुया प्रभु आपका मौका मिलेगा, मैं एक साथ आपको और भी आराधना करेंगे. मेरा टूटा हुआ आराधना का हालेलुया बेली वेदी को मैं बनाऊंगा और मेरा सब कुछ जो टूटा हुआ है उसको मैं बनाऊंगा എന്ന് പറഞ്ഞാൽ ദാവേ എന്റെ ഇടിഞ്ഞു കിടക്കുന്ന യാഗപീഠങ്ങളെ, അതുപോലെ ഇടിഞ്ഞു കിടക്കുന്ന ആരാധനയെ, ഇടിഞ്ഞു കിടക്കുന്ന പ്രാർത്ഥനയെ ദൈവമേ ഞാനൊന്ന് പണിയുവാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു എന്ന് ഈ ഉപവാസത്തിൽ ഒരു തീരുമാനമെടുത്ത് ഒരു പണി നടക്കുന്നുവെങ്കിൽ നമ്മുടെ ഉപവാസം ശക്തമായി തീരുമെന്ന് ദൈവത്തിന്റെ വചനത്തിൽ നിന്ന് ദൈവാത്മാവിൽ ഞാൻ ആലോചന പറയട്ടെ. ഒരു പണി നടക്കണം നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ. അകത്തൊരു പണി നടക്കണം, അകത്തൊരു മാറ്റം നടക്കണം, അകത്തൊരു വ്യത്യാസം നടക്കണം. അതാണ് ദൈവം നമ്മളെ കുറിച്ച് ആഗ്രഹിക്കുന്നത്. हालेलुया मेरे प्रियो, हमारे अंदर की अंदर एक ऐसा काम होना चाहिए, प्रभु प्रसन्न करने वाला एक अच्छा हालेलुया कार्य का रूपांतर अंदर होना चाहिए. जब नाश हुआ करके सुना, नेहम्याह प्रार्थना के साथ बैठा है. जब हमको मालूम होगा मेरा आत्मिक जीवन इतना अच्छा नहीं है, मेरे को अभी इतना संबंध नहीं है प्रभु के साथ, मेरा जीवन कमजोर हो गया, प्रभु के साथ इतना अच्छा संबंध में नहीं रखता, जब आपका मन में ऐसा फीलिंग होगा, सब कुछ छोड़ के प्रभु के उपस्थिति में बैठो. प्रभु जी मुझे बनाओ. शत्रु आएंगे, आपके वो हंस के विरोध में शत्रु आएंगे, लेकिन सनबलतौर तो भी आएगा, तो भी 52 दिन के अंदर आपका इच्छा को पूरा करने वाला परमेश्वर आपके साथ है. 10 हालेलुया दरवाजा को और उनके साथ जितना चाहिए था वो सब कुछ बनाने के लिए हालेलुया प्रभु उनको मदद किया. जैसा आप तैयार होगा तो आपको जीवन एक और बार आपका आत्मिक जीवन बनाने के लिए हमारा प्रभु आज भी तैयार है. कितना लोग समर्पण करेंगे? समय के कमी के कारण मैं हालेलुया दूसरा विषय बोलने के लिए चाहता. दूसरा दानियल का उपवास. दानियल का उपवास इसके लिए था, एक छुटकारा के लिए दानियल बैठा.
दानियल का किताब में, दानियल यिर्मयाह का किताब जब पढ़ा, उधर लिखा है 70 साल के बाद आपका छुटकारा होगा. 70 വർഷത്തിന് ശേഷം നിങ്ങൾക്ക് വിടുതൽ കിട്ടുമെന്ന് പറയുവാനിടയാ, വായിക്കുവാനിടയായി. ഇത് കണ്ടപ്പോഴാണ് ദാനിയേൽ ഉപവസിക്കാനിരുന്നത്. നമ്മളാണെ പറയും കർത്താവ് 70 വർഷമായി, ഇനി ഉപവസിച്ചിട്ട് ഉപവസിക്കേണ്ട കാര്യം സമയമായി. जब दानियल पढ़ा 70 साल के बाद इस्राएल को छुटकारा होगा करके जब उनके मन में आया और पढ़ा है, तब दानियल बैठा. क्यों मालूम है? उनको मालूम है 70 साल के बाद छुटकारा मिला करके केवल वायदा, प्रभु दिया वायदा है, वो प्रभु पूरा करेगा. लेकिन उसके ऊपर सातान कार्य करेंगे, शैतान उनके विरोध में काम करेंगे, शैतान उसके विरोध में खड़े हो जाएंगे. इसलिए एक और बार है, बाप दादा का पाप होंगो, उनका पाप होंगो, प्रभु पश्चाताप कर कर प्रभु के उपस्थिति में ऐसा रोया. क्योंकि शैतान किसी रीति से रुकावट ना डालने के लिए मैं आपको बोलने के लिए चाहता हूं, आपको प्रभु बहुत वायदा दिया है, आपका जीवन में वायदा बाकी है, लेकिन आपको मालूम है वायदा पूरा करने वाला है. लेकिन उनके विरोध में कार्य करने वाला शैतान आपके विरोध में खड़े हैं, किसी रीति से वो वायदा पूरा नहीं करने के लिए. लेकिन आज जब आप उपवास के साथ बैठेंगे, प्रभु जी मेरा वायदा पूरा करने के लिए, शैतान कार्य ना करने के लिए आप सोच कर बैठेगा तो आपका जीवन में प्रभु का वायदा पूरा होगा. अल्लाह എനിക്ക് ദൈവം വാഗ്ദത്തം തന്നിട്ടുണ്ടെന്ന് പറഞ്ഞ് ഹല്ലേലൂയ ഹല്ലേലൂയ അതെനിക്ക് കിട്ടുമെന്ന് പറഞ്ഞ് ചുമ്മാ നടന്നാൽ കിട്ടത്തില്ല. നമ്മുടെ വാഗ്ദത്തങ്ങളെ പ്രാപിക്കാതെ ഇരിക്കണമെങ്കിൽ അതിനുവേണ്ടി സാത്താൻ ഒത്തിരി കാര്യം ചെയ്യുന്നുണ്ട്. എന്നാൽ പിടിച്ചെടുക്കുക എന്നുള്ള ഒരു ഉത്തരവാദിത്വം നമുക്കുണ്ടെന്ന് ഇന്ന് പകൽക്കാലം നാം മനസ്സിലാക്കണം. അതിനുവേണ്ടി നാം ഉപവാസത്തോട് ദൈവസന്നിധിയിലായിരിക്കണം. ദൈവത്തിന്റെ വാഗ്ദത്തങ്ങളെ പോലും തടയുവാൻ അവന് കഴിയും. അതുകൊണ്ട് നാം ചെയ്യേണ്ട കാര്യം എന്താ? ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിൽ ഉപവാസത്തോടിരുന്ന് വാഗ്ദത്തങ്ങളെ പ്രാപിച്ചെടുക്കുവാൻ തയ്യാറാകണം. प्रभु हमको दिया वायदा को प्राप्त करने के लिए उपवास के साथ बैठने के लिए प्रभु हमसे चाहते हैं. मेरे प्रिय, आज का दिन प्रभु हल्लेलुया वो चाहते हैं. आपका जीवन में प्रभु बहुत वायदा दिया, वो पूरा करने के लिए हम उपवास के साथ बैठकर प्रभु आप दिया वायदा मेरे साथ बहुत है, वो पूरा करना है. हल्लेलुया. उनके ऊपर शैतान किसी रीति से कार्य करना. കർത്താവേ എന്നോടുള്ള നിന്റെ വാഗ്ദത്തങ്ങൾ ഒത്തിരിയുണ്ട്, എന്നോടുള്ള വാഗ്ദത്തങ്ങൾ വലുതാണ്. ആ വാഗ്ദത്തങ്ങൾ ഒരു വിധത്തിലും കർത്താവെ സാത്താൻ പിടിച്ചെടുക്കുവാൻ അനുവദിക്കല്ലെന്ന് പറഞ്ഞ് ദൈവസന്നിധി കരഞ്ഞാൽ ദൈവം കഴിഞ്ഞ നാളുകൾ നിനക്ക് നൽകിയ വാഗ്ദത്തങ്ങളെ പൂർത്തീകരിക്കുന്ന ദൈവമെന്ന് ഇന്ന് പകൽക്കാലം ദൈവത്തിന്റെ വചനത്തിൽ നിന്ന് നാം മനസ്സിലാക്കണം. മൂന്നാമതായി, നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ പ്രതികൂലങ്ങൾ മാറാതെ കിടക്കുമ്പോൾ അതിനുവേണ്ടി ഉപവസിക്കുകയും പ്രാർത്ഥിക്കുകയും ചെയ്യണം. പ്രതികൂലങ്ങൾ അനവധി നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ കടന്നു വരും. आपको मालूम है मत्ती का सुसमाचार में 17 अध्याय में यीशु मसीह के चेले के पास एक बीमारी व्यक्ति को लेकर आए. लेकर आने के समय प्रभु उनको डांटा है, बोला तुम्हारा विश्वास का कमी के कारण चंगाई नहीं दिया है, तेरा उपवास का कमी के कारण आपको ये छुटकारा नहीं मिला है. मत्ती 17 का 21वां वचन. ये प्रभु डांटने के बाद आराम से बात करने का समय प्रभु एक बात किया है, याद ध्यान से देखना. लेकिन उपवास के साथ विश्वास के साथ हो सकता है, लेकिन उपवास और प्रार्थना के बिना ये नहीं जाएगा. देखना, विश्वास के साथ जा सकता है, लेकिन ऐसा बात जाने के लिए क्या करना चाहिए? उपवास और प्रार्थना है. चेले लोग क्यों नहीं निकाला? क्योंकि वो अभी तक उपवास में नहीं बैठा. चेले लोग क्यों नहीं निकाला? क्योंकि प्रार्थना कैसा करना उनको मालूम नहीं था. लेकिन प्रभु को देखकर ये शैतान दौड़ते थे, कारण इस प्रभु उनका सेवकाई के लिए उपवास के साथ बैठा और रोज प्रार्थना किया. हर एक सेवकाई के बाद प्रार्थना कर कर सामर्थ्य पाने के वजह से उनके जीवन में तो शैतान का कार्य को दूर किया. ऐसा है तो मेरे प्रिय लोग है, हमारा जीवन में कंटिन्यू और जीवन में कोई समस्या ऐसा रहेगा तो एक ही उत्तर है, उपवास और प्रार्थना के साथ बैठकर प्रभु से सामर्थ्य पाकर उनको निकालने का शक्ति इन दिनों में प्राप्त करना है.
ओ प्रभु हमसे चाहते हैं, ओ प्रभु हमारा जीवन से चाहते हैं। आज का दिन हमारा जीवन में जो कुछ विषय हो, समस्या है, हमेशा समस्या है, आपको छोड़ के नहीं जाते, ऐसा तो एक ही है, वो बात यही है, उपवास और प्रार्थना के साथ है हम उनके उपस्थिति में बैठना है। प्रभु जरूर आपका समस्या को दूर करेंगे। हमारे ഉപവാസ कैसा है? നമ്മുടെ ഉപവാസം എങ്ങനെയായിരിക്കുന്നു? നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ ഒരിക്കലും മാറുവാൻ കഴിയാത്ത ഏതെങ്കിലും പ്രശ്നമുണ്ടെങ്കിൽ, എത്ര പ്രാർത്ഥിച്ചിട്ടും എത്ര വിശ്വസിച്ചിട്ടും മാറുവാൻ കഴിയാത്ത ഏതെങ്കിലും പ്രശ്നമുണ്ടെങ്കിൽ, ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിൽ പറയട്ടെ, നമുക്കൊന്ന് ഉപവസിച്ച് പ്രാർത്ഥിക്കാം. നിങ്ങൾക്ക് അതിന്റെ മേലൊരു വിജയം സ്വർഗത്തിലെ ദൈവം തീർച്ചയായും തരും. കാരണം വിശ്വാസം കൊണ്ട് മാത്രമല്ല അവിടെ എഴുതിയിരിക്കുന്നത്, എങ്കിലും ഉപവാസത്താലും പ്രാർത്ഥനയാലും അല്ലാതെ ഈ വ്യാധി ഒരു നാളും വിട്ടുപോകുകയില്ല. അതുകൊണ്ട് രോഗമായിക്കോട്ടെ, ദുഃഖമായിക്കോട്ടെ, വീട്ടിലെ പ്രശ്നങ്ങളായിക്കൊള്ളട്ടെ, ആത്മീയ ജീവിതത്തിൽ വളർച്ചയില്ലാത്തതായിക്കൊള്ളട്ടെ, അങ്ങനെയുള്ള ഏതെങ്കിലും വിഷയങ്ങൾ ജീവിതത്തിൽ ഉണ്ടെങ്കിൽ ഉപവാസത്തോടും പ്രാർത്ഥനയോടും കൂടെ നമുക്ക് ദൈവസന്നിധി ഒന്നിരിക്കുക. ദൈവം ആ വിഷയത്തിന്റെ മേൽ വിടുതൽ തരുവാനിടയായിത്തീരും. ഒന്നാമതായി ഞാൻ പറഞ്ഞു, ഉപവാസത്താൽ ഒരു പണി നടക്കേണ്ടത് ആവശ്യമാണ്. രണ്ട്, ഉപവാസത്താൽ ഒരു വിടുതലിന് വാഗ്ദാനങ്ങൾ നിവർത്തീകരിക്കാൻ വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കേണ്ടത് ആവശ്യമാണ്. മൂന്ന്, ഒരിക്കലും മാറത്തില്ലെന്ന് പറയുന്ന വ്യാധികളെ മാറ്റുവാൻ ഉപവാസത്തിന് മാത്രമേ കഴിയത്തുള്ളൂ. सबसे पहले हमारे जीवन में एक हालेलुया हालेलुया बनाने का काम है, प्रभु हमसे चाहते। दूसरा क्या, प्रभु हमसे चाहते हमारा वायदा को हालेलुया पूरा करने के विरोध में कार्य करने वाला शैतान को, शक्ति को निकालने के लिए। तीसरा, हमारे जीवन में, हमारे परिवार में हमारे विरोध खड़े होने वाला शैतान का शक्ति और उनका काम को निकालने के लिए जरूर हम उपवास और प्रार्थना के साथ बैठना है। यही उपवास और किसके साथ बैठना? हमारा दुल्हन के साथ। वो अभी स्वर्ग में हमारे लिए विनती करते हैं, आइए रूम के अंदर प्रवेश करेंगे, उनके साथ हम बात करेंगे। केवल समय को निकालने के लिए ऑफिस में जाकर इधर जाकर ऐसा काली पेट से रहने वाला उपवास नहीं है। 1 घंटा बैठो, लेकर रूम के अंदर जाकर और किधर भी बैठकर प्रभु के साथ एक अच्छा संबंध रखा, प्रभु को प्रार्थना करो। आपका जीवन में एक बड़ा बदलाव, आपको बात करने के लिए प्रभु चाहते। कितना बार प्रभु हमको बुलाया बात करने के लिए, कितना बार प्रभु हमारा बातों को सुनने के लिए हमको बुलाया, लेकिन हमको समय नहीं। हमको कितना बार आवाज सुनाया, लेकिन हमको समय नहीं। लेकिन एक कोविड का समय प्रभु अच्छा समय दिया है उनका बातों को सुनने के लिए। हालेलुया। आज का दिन उस बातों को हम सुनने के लिए उनके पास हमको समर्पण करेंगे। उस प्रार्थना के साथ में वचन की समाप्त करने के लिए चाहता हूं। मेरे प्रियो, सचमुच में हमारे उपवास प्रभु प्रसन्न करता है। हम कैसा एक उपवास करते हैं? एक और बार हमको अपने आप से देखे, हमारा जीवन में कोई भी कमी घटी हो, ठीक करने के लिए प्रभु हमको सहायता करे। स्वर्गीय पिता, वचन के साथ बात किया, धन्यवाद करते। आपकी प्रजा को, आपकी दास को आशीष कर प्रभु जी। कलीसिया को, उपवास को आदर कर, प्रिय लोगों का विषय को अब जरूर उत्तर देने के लिए मैं प्रार्थना करता हूँ। परमेश्वर की इच्छा के अनुसार आगे बढ़ने के लिए प्रभु सहायता कर। प्रिय लोगों का हर एक जरूरत को पूरा कर। मान, आदर, महिमा, सम्मान हम आपको देते। प्रार्थना सुना, धन्यवाद। यीशु मसीह की नाम से ये प्रार्थना हम मांगते हैं, आमीन। एक और बार धन्यवाद देना चाहता हूँ। प्रभु आप सबको आशीष करे। थैंक यू, गॉड ब्लेस।